सतत एकच कल्पना करा, एकच चिंतन करा की अरे माझ्यासारखा दुःखी कुणीच नाही, मी दुःखी आहे, मला जो त्रास आहे तो त्रास कुणालाच नाही, मी गरीब आहे, मी दरिद्री आहे. तर मायबाप हो, जसं तुम्ही चिंतन कराल, वारंवार एकाच गोष्टीचं चिंतन कराल, तर तसं तुम्ही होता मायबाप हो. मग आपण वाईट चिंतन का करायचं? तुम्ही स्वतःला सुखी समजा, स्वतः असं समजा की मी सच्चिदानंद स्वरूप आहे, मी त्या भगवंताने मला निर्माण केलेला आहे आणि म्हणून मी आनंदित आहे, मी सुखी आहे, मला सर्व काही प्राप्त झालेलं आहे. मायबापो, हेच चिंतन जर आपण सतत कराल, हीच कल्पना जर तुमच्या अंतःकरणात रोमा रोमात घर करून राहील, मायबापो, एक दिवस निश्चित तुम्ही सुखी व्हाल. तुम्हाला शोधावं लागणार नाही की अमुक जागेवर सुख आहे, अमुक ठिकाणी सुख आहे, अमक्या जवळ सुख आहे. नाही नाही, ते तुमच्या जवळच आहे. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे की एक वारकरी बाबा होते, ते जातीने कुंभार होते. तर बाबांना 2 मुली होत्या. एक मुलगी होती, ती दिली होती शेतकऱ्याला, आणि एक मुलगी होती, ती दिली होती आपला घरगुती व्यवसाय करणारे, ती दिली होती कुंभाराला. बाबा वारकरी होते. एक वेळचा प्रसंग आहे, आषाढी यात्रेला बाबा निघाले, पायी चालायला लागले. तर रस्त्याने जात असताना 1-2 मुक्काम झाल्यानंतर आपल्या मोठ्या मुलीचं घर लागलं, तिचं गाव लागलं. त्या गावामध्ये बाबा मुक्कामाला राहिले की चला म्हटले, या गावात आपली मुलगी राहते, आपण हिच्या घरी जाऊ, रात्रभर मुक्काम करू, मुलीची भेट होईल, मग नंतर पुढचा प्रवास करू. तर मायबापू तिच्या घरी बाबा मुक्कामाला राहिले. दुसऱ्या दिवशी म्हटले, बेटा चल, जातो मी मुक्कामाला, पुढच्या प्रवासाला लागतो. पंढरपूर पर्यंत पायी चालायचंय म्हटले. म्हटले, बाबा विठोबाला एकच मागा माझ्यासाठी. म्हटले, सांग बेटा काय मागू? मी पांडुरंगाच्या भेटीला चाललोय. म्हटले, बाबा आमच्याजवळ पैसे नव्हते, आम्ही दुसऱ्याकडून व्याजाने पैसे घेतले, कर्ज घेतलं आणि चांगल्यापैकी शेतीची मशागत केली, ट्रॅक्टर बोलवला, पेरणी केली, बियाणं भरपूर खर्च केलेला आहे. म्हटले, बाबा फक्त आता देवाला जाऊन एकच आमच्यासाठी मागा की देवा लवकरात लवकर पाऊस पाड. आणि पाऊस जर आला ना बाबा, तर आमच्यासारखं सुखी कुणीच नाही. बरं ठीक आहे म्हटले, बेटा मी देवाला तसंच मागेन. पुन्हा 1-2 दिवसाचा मुक्काम झाला. मग लहान मुलीचं गाव लागलं. लहान मुलीच्या गावाला गेली. ती कुणाला दिली होती? कुंभाराला. त्यांचा व्यवसाय तोच मडके घडवायचा. तर मायबापो त्या ठिकाणी तिथं सुद्धा मुक्काम केला बाबांनी. आणि जाताना त्या मुलीने सुद्धा सांगितलं, बाबा आम्ही पण म्हटले माती आणली, गाढवं विकत घेतली, भरपूर पणत्या बनवलेल्या आहे, मडके बनवलेले आहे, आणि आता ते आव्यात घातलेले आहे, आणि तेवढे जर व्यवस्थित बाहेर निघाले, तेवढे जर भाजून निघाले बाबा, मग काही टेन्शन नाही म्हटले, फक्त विकायचं काम आहे. फक्त पांडुरंगाला एवढंच सांगा की अजून 15 दिवस महिनाभर येऊ नको. मला सांगा, दोघं मुली आहे, सख्या मुली आहे, पण दोघींची कल्पना वेगवेगळी आहे. त्याचप्रमाणे मायबाप हो, मी सुखी आहे, मी दुःखी आहे, ही कल्पनाच माणसाला त्या दुःखाला कारण ठरत असते. मग मी आपल्याला एक सांगेल की बाबांनो, तुम्हाला जर सुखाची अपेक्षा आहे, तुम्हाला जर वाटतं की आपल्या जीवनामध्ये सुख मिळावं, तर तुम्ही अशा ठिकाणी जा
की ज्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला सुख मिळेल. आपण सुख कुठं मागतो? ज्याच्यामध्ये आपण जीवन जगतोय तो म्हणजे आहे प्रपंच, तो आहे म्हणजे संसार. मायबाप हो, हा संसारच मुळात दुःखाने भरलेला आहे. जो देखे सो दुखिया बाबा, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे, राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया धन बैरागी, सुख के कारण श्री शुकदेव ने उदरी माया त्यागी रे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. ज्याच्याकडे पाहावं तो दुःखी दिसतोय माझ्या. कारण मुळात माणसाला हेच कळालं नाही की माझा जन्म कशासाठी झालेला आहे, मी कोण आहे, मी कशासाठी आलो आणि मला जायचं कुठे आहे. मनुष्य भरकटलेला आहे की तो अशा ठिकाणी जातोय की त्या ठिकाणी मुळात मला सांगा, एखादा उघडा माणूस आहे, मग उघड्या माणसाला कशाची गरज आहे? त्याला कपड्याची गरज आहे. मग मला सांगा, तो जर नागड्यांच्या गावाला गेला तर त्याची गरज पूर्ण होईल का हो? मग अरे, जो संसार मुळात दुःखाचा आहे, तुम्ही त्याच्याजवळ सुख शोधताय. दुःख बांधवडी आई हा संसार, दुःख बांधवडी आई हा संसार, संसार दुःख बांधवडी संसार. सुखाचा विचार नाही कोटी, नाही कोटी, दुःख बांधवडी आभेगा संसार. ठाऊकची आहे संसार दुःखाचा, चित्ती क्षीण त्याचा वाहू नये. मायबाप हो, मुळात तो संसार दुःखरूप आहे. आणि म्हणून तशा दुःखरूप संसारात राहून सुखाची अपेक्षा करणं म्हणजे नागड्यांच्या गावी उघड्याने गेल्यासारखं आहे. मायबाप हो, म्हणून सुख अशा ठिकाणी मागा की तिथून तुम्हाला सुख मिळेल. या जगामध्ये प्रत्येक जीवाकडे तुम्ही पहा, जो देखे सो दुखिया, सर्व तुम्हाला दुःखी दिसतील. मायबाप हो, या जगामध्ये एकच ठिकाण असं आहे की त्या ठिकाणी गेल्यानंतरच तुम्हाला सुख मिळेल, शांती मिळेल. आणि ते म्हणजे परमात्मा आहे, तो म्हणजे देव आहे. सुखरूप ऐसा दुजा कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारी काजू. की त्याच्या जवळच गेल्यानंतर सुख आहे. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. आणि म्हणून मायबाप हो, त्याची कथा, त्याचं नामचिंतन, त्या नामचिंतनामध्येच सुख आहे. इतरत्र सुख कुठेही नाही. फक्त सुखाची आशा आहे, त्या आशेमध्ये तुमचा जन्म निघून जाईल, पण तुम्हाला सुख मिळणार नाही. मायबापू, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशासीन पावला माया विष्टीला जीव माझा. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, परवा मिळेल, या वर्षी नाही पुढच्या सीझन मध्ये.
असं करता करता संपूर्ण आयुष्य निघून जातं मायबापू. पण माणसाची आशा संपत नाही आणि सुख काही मिळत नाही. ज्याला 100 मिळाले त्याला वाटतं मला 1000 मिळावे, ज्याला 1000 मिळाले त्याला वाटतं लाख मिळावे, लाख मिळाले त्याला वाटतं कोटी मिळावे. कोटी करता करता याची कवटी निघून जाते, पण कोटी काही मिळत नाही मायबापू. आमचे गुरुजी एक दृष्टांत सांगायचे की माणसाची आशा कशी असते पहा. सुखाची आशा प्रत्येक माणूस करतोय. एका पिंपळाच्या झाडाखाली एक ससा बसलेला होता आणि मायबापू सोसाट्याचा वारा आला. सोसाट्याचा वारा आला आणि त्या झाडाचं पान त्याच्या डोक्यावर पडलं आणि पान डोक्यावर पडल्याबरोबर त्या सशाला असं वाटायला लागलं की अरे आभाळ कोसळलं की काय, आता मी मेल्याशिवाय राहणार नाही, आता मी काही वाचणार नाही, आता माझं काही खरं नाही. तो पडायला लागला. भागो भागो जीने का हो तो भागो, मरने का हो तो रुक जाओ, भागो. आणि लगेच मायबापू पडता पडता त्याला एक कोल्हा दिसला. कोल्हा म्हणायला लागला अरे सश्या, अरे असा वेड्यासारखं काय पडतोय. तो म्हणायला लागला कोली दादा जीने का हो तो भागो, मरने का हो तो रुक जाओ, आसमान गिर रहा है. आता कोल्याला तरी कुठं मरावंसं वाटत होतं का. तो कोला सुद्धा पडायला लागला. मग कोला सश्याच्या पुढे पडत होता. तेवढ्यात त्यांना एक लांडगा दिसला. लांडग्यालाही तसंच सांगितलं जीने का होतो भागो, मरने का होतो रुक जाओ, आसमान गिर रहा है. लांडगाही पडायला लागला. पुढं कोला, मागे लांडगा, त्याच्या मागे ससा. आणि हे पडत असताना एका ओढ्याच्या जवळून जात होते आणि जात असताना 2 गाढव तिथं चरत होती. आता मुळात ती गाढवच. तुमच्या गावाला आहे का नाही गाढव? गाढव असतात पण ते दिसत नाही. तर गाढव चरत होते. ते चरत होते तेवढ्यात एका गाढवाचं लक्ष गेलं की 3 प्राणी पडताय, लांडगा, कोल्हा आणि ससा. तर सोबत चरणाऱ्या गाढवाला त्याने विचारलं, म्हटले का रे, मला सांग म्हटले काय असे वेड्यासारखे पडत आहे. तो गाढव म्हणायला लागला कधी नव्हत आपल्या मालकाने आपल्याला चरायला सोडलंय आणि ओढ्याच्या काठी सुंदर असं गवत आहे, म्हटले गुपचूप चर, याची त्याची चौकशी करू नको. कारण जो रिकामी चौकशी करतो त्याला लोक काय म्हणतात, काय गाढव माणूस आहे. मग तशी गाढव प्रत्येक गावात असतात. मायबाप हो, तरी तो म्हणायला लागला अरे असू दे रे, आपण आहो तरी गाढवच, मग आपल्याला गाढव नाही म्हणणार तर काय म्हणतील. म्हटले चाल म्हटले विचारू. लांडग्याला विचारलं का पडताय म्हटले. म्हटले कोल्याला विचार. कोल्याला विचारलं, म्हटले सश्याला विचार. सश्याने सांगितलं गाढव दादा जीने का हो तो भागो, मरने का हो तो रुक जाओ, आसमान गिर रहा है. मग गाढवाला तरी मरावसं वाटेल का हो. गाढवही पळायला लागले. तेवढ्यात वाघ दिसला. वाघ म्हणायला लागला आम्हाला नाही माहिती, हे पडताय म्हणून मी पडतोय, आम्ही पडतोय. लांडग्याला विचारा, कोल्याला विचारा. कोला म्हणतो सश्याला विचारा. सश्याने सांगितलं वाघ दादा जीने का होतो भागो, मरने का होतो रुक जाओ, आसमान गिर रहा है. वाघालाही मरावंसं वाटत नव्हतं. धिप्पाड त्याचं शरीर पडायला लागलं. कशासाठी? आपला जीव वाचवण्यासाठी. तर ससा, कोला, लांडगा यांच्या पुढे वाघ निघाला. सगळ्यात पुढे कोण होते? गाढव. गाढवांच्या मागे वाघ पडतोय. बाकीचे 3 प्राणी वाघाच्या मागे. मग आता या गाढवांचं पळणं काही व्यवस्थित नव्हतं. कसं पळतात गाढव? इकडे तिकडे तंगड्या फेकतात, आपले पाय उचकून पडतात. मग ते पाय उचकून पडत होते आणि त्यांच्या लाता कुणाला लागत होत्या? वाघाला. एवढ्या लाता लागत होत्या की वाघाचं थोबाड फुटलं, रक्तबंबाळ तोंड झालं.
वाघ म्हणायला लागला, बापरे, इथं जर थांबलो तर आसमान गिर आहे, आपण मेल्याशिवाय राहणार नाही. आणि यांच्या सोबत पडतोय तर आता एवढ्या लाता मारताय म्हटले की यांच्या हातून मला मरण्याची पाडी आहे. ते म्हणायला लागले, अरे कुठपर्यंत पळायचंय? म्हणे लांडग्याला विचारा. लांडग्याला विचारलं, तो म्हणतो कोल्याला विचारा. कोल्याला विचारलं, त्यालाही माहित नाही. तो म्हणतो सश्याला विचारा. सश्याला विचारलं, ससा म्हणायला लागला, वाघ दादा, जिथपर्यंत या आभाळाला, जिथपर्यंत या आकाशाला धरणी टेकत नाही तिथपर्यंत आपल्याला पळायचंय म्हटले. मला सांगा, तुम्ही किती दूर गेल्यानंतर आकाश आणि पृथ्वी एकत्र झालेली दिसेल तुम्हाला? मायबापू हो, फक्त दूरवर आपण पहा, असं वाटतं की आकाश खाली आहे. पण जितक्या दूर तुम्ही जाल, जेवढ्या लांब जाल, तसं तसं आकाश वरती जाईल आणि पृथ्वी खालीच राहील. त्याचप्रमाणे मायबापू हो, या दुःखरूपी संसारामध्ये कितीही तुम्ही सुखाचा शोध घ्या, तुम्हाला सुख मिळणार नाही. मग सुख कुठे आहे? तर ते भगवंताच्या कथेत आहे, देवाच्या चरणाजवळ आहे. आणि म्हणून तेच सुख अनेकांनी त्या ठिकाणी प्राप्त केलं, पण ते सहजासहजी प्राप्त करता येत नाही बाबा. त्याच्यासाठी त्या भगवंतावर आपली श्रद्धा लागते, त्याच्यावर आपला भाव लागतो, आपली निष्ठा लागते. आणि देवाला दुसरं काहीच लागत नाही हो. तुमच्या जवळ जे आहे ते देऊन तुम्ही देवाला संतुष्ट करूच शकत नाही. एखादा म्हणेल, महाराज मी भरपूर श्रीमंत आहे, भरपूर द्रव्य देऊ, पैसा अडका खर्च करू, मग देव प्रसन्न होईल. अरे त्याला काय कमी आहे? त्याच्याजवळ सर्व आहे. फक्त मायबाप हो, भगवान परमात्मा तुमच्या निष्काम भावनेने काही न लगे कर बाबाची कारण, काही न लगे का बाबाची कारण. जय तुका म्हणे आन विठोबा देव, तुका म्हणे आन जय हो विठोबा देव, करिता बरोबारी दुरावासी गोरे, करिता बरोबारी दुरावासी गोरे. तुका म्हणे आन विठोबाची, तुका म्हणे आन विठोबाची, करिता बरोबरी दुरावती दोरी, करिता बरोबरी दुरावती दूर. आले जीवन महाराज. काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे घान विठोबाची. मायबापू हो, फक्त तुमचा निष्काम भाव पाहिजे. भाव म्हणजे तुम्हाला काय वाटतं की फक्त बाजारातच भाव असतो? इथेही भावच लागतो. आणि जर का त्या भावाकडे आपण लक्ष दिलं नाही तर मायबापू हो, आपली जिंदगी बेभाव होऊन जाईल. म्हणून भाव महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल महाराज कसा? मला सांगा, प्रत्येक जण सकाळपासून झोपेतून उठल्यापासून तर पुन्हा रात्री झोपेपर्यंत प्रत्येक जण काही ना काही कर्म करतो. मायबापू मला सांगा, कुठलं कर्म असं आहे की ते आपण कुठल्याही प्रकारचा स्वार्थ नसताना करतो? प्रत्येक कामामध्ये आपला स्वार्थ आहे. आता आम्ही या ठिकाणी 7-7 दिवस आमचं घर सोडून आले, 7-8 दिवस तुमच्या गावात आहे. मग आम्ही जी काही सेवा करतोय ही आमची सेवा झाली का?
ही सेवा नाही झाली, हा आमचा व्यवसाय झालाय. व्यवसाय का म्हणतोय मी, की मी इथं तुम्हाला 7 दिवसापर्यंत कथा सांगतोय. शेवटच्या दिवशी या कथेचं मी पाकिट घेणार आहे. कार्यकर्ते मला पाकिट देतील, मला दक्षिणा देतील. ही महाराज मंडळी, सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ, रात्री पुन्हा कथेला. तर हे सुद्धा शेवटच्या दिवशी पाकिट घेतील. मग मायबापू ही निष्काम भावाने सेवा झाली का हो? हिच्यामध्ये स्वार्थ आहे. पण मायबापू हो, जे तुम्ही देवासाठी करता, की कुठलाही मोबदला न घेता ती जी आपण सेवा करतो ती भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचते. आणि मायबापू त्याच सेवेच्या मोबदल्यात भगवान परमात्मा आपल्या जीवनामध्ये सुखाचा उद्गम करतो. आणि जर का ती गोष्ट जास्त झाली, अतिशय तुम्ही देवाची सेवा केली, नामचिंतन केलं, तर तो भगवान परमात्मा, तुम्ही माणूस राहणार नाही, तर तुम्ही एक दिवस साक्षात भगवंताचं स्वरूप तुम्हाला प्राप्त होईल. तो जसा अविनाशी आहे तसे तुम्ही सुद्धा अविनाशी व्हा. अविनाश करी आपुलिया ऐसे, लावी मना पिसे गोविंदाचे. तर मायबाप हो, त्याच्यासाठी तुम्हाला एक करायचंय, की आपल्या मनाला तुम्हाला वेड लावायचा आहे. कशाचं? त्या देवाच्या नामस्मरणाचं, त्याच्या भक्तीचं वेड लावायचं आहे. की एकच विचार करा, की माझ्या जीवनातला प्रत्येक श्वास, प्रत्येक क्षण हा मी देवासाठी खर्च करेल. कारण मायबाप हो, फक्त म्हणून चालत नाही की माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, क्षणाचाही माणसाचा भरोसा नाही असं फक्त आपण म्हणतो. बघा तुम्ही स्मशानामध्ये गेल्यानंतर लोकांची चर्चा आहे का? अशी चर्चा करता लोक, बापरे जीवनामध्ये काहीच नाही हो, सगळं जागच्या जागी राहत, काहीच सोबत नेता येत नाही, काहीच नाही. ऐकणाऱ्याला असं वाटतं की आता घरी गेल्यानंतर एका संन्यास घेता, काही हिमालयात निघून जाता. त्यांच्या चर्चा ऐकून असं वाटतं की बस हा माणूस सुधारला. घरी आल्यानंतर पुन्हा जे आपलं आहे तेच सुरू होतं, हे माझं ते माझं, देवासाठी काहीच नाही. मायबापू तुम्हाला सांगतो, आपलं जे जीवन आहे हे कशावर मिळालंय आपल्याला? बरं, आपलं जीवन म्हणजे आपल्याला श्वासावर मिळालेलं आहे. लक्षपूर्वक आहे का? की आपली जर प्रकृती बिघडली तर आपण कुठं जातो? दवाखान्यात जातो, डॉक्टरकडे जातो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्या छातीचे ठोके मोजतो, आणि ते जर त्याला कमी अधिक वाटले, आपल्या हृदयाचे ठोके पाहतो, कमी जास्त वाटले, तर मग त्यांना कळतं की याची प्रकृती बिघडली. मायबाप हो, प्राणीशास्त्राच्या नुसार जर आपण पाहिलं तर माणूस मिनिटाला 72 ठोके पडतात. आणि प्राण्यांच्या विषयी जर पाहिलं तर कुत्रा जो आहे हा पटापट श्वास घेतो. म्हणजे त्याची श्वास घेण्याची जी पद्धत आहे ती माणसापेक्षा कैक पटीने जास्त आहे. बघा तुम्ही कुठलाही कुत्रा पहा, जीभ बाहेर काढतो आणि सारखा श्वास घेतो. म्हणून त्याचं आयुष्य त्या श्वासामुळे ते मर्यादित आहे. कुठलाही कुत्रा पहा, जास्तीत जास्त किती वर्ष जगतो? जास्तीत जास्त 15 ते 20 वर्ष. आणि कुठं गाडी गिडीला आडवं गेलं तर मग लवकरच मरून जातो. हत्ती जो आहे